शिर्डी ग्रामपंचायतीत भोंगळ कारभार, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी. अभयकुमार गुरव. शिर्डी तालुका शिरोळ येथील ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत गंभीर तक्रारी समोर येत असून ग्रामपंचायत सदस्य अभयकुमार गुरव यांनी ग्रामसेवक व सत्ताधारी बॉडीच्या कार्यपद्धतीवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. ग्रामपंचायतीतील भोंगळ आणि निष्काळजी कारभारामुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरत असल्याचं त्यांनी सांगितलं. घरकुल योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात अनियमितता सुरू असून संबंधित रोजगार सेवक सध्या कार्यरत नाहीये. सदर रोजगार सेवकाने राजीनामा दिला असतानाही त्यांचा संपूर्ण कार्यकाळाचा पगार अद्याप अदा करण्यात आलेला नाहीये. परिणामी पंचायत समितीकडून होणाऱ्या घरकुल बांधकामासंदर्भातील ठराव व मागणी प्रस्ताव पाठविण्यात अडथळे निर्माण होत असून लाभार्थ्यांना हप्ते वेळेवर मिळत नाहीत असा आरोप गुरव यांनी केला आहे. ग्रामपंचायतीत नागरिक गेले असता त्यांना वेगवेगळी टाळाटाळ करणारी उत्तरं दिली जात असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. ग्रामपंचायतीच्या मासिक मीटिंगचे ठराव तसेच झालेल्या 2 ग्रामसभा व गाव सभेचे ठराव मिळावेत यासाठी लेखी अर्ज करूनही गेली 2 महिने कोणतीही कागदपत्र देण्यात आलेली नाहीये. याबाबत वरिष्ठ TPO यांच्याकडे तक्रार करूनही कोणतीही कार्यवाही अथवा प्रोसिडिंगची कागदपत्र मिळालेली नाहीत अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. अधिकारी व कर्मचारी वेळेवर कार्यालयात उपस्थित राहत नसल्यानं कामकाज ठप्प आहे. स्वतः तक्रार देण्यासाठी सकाळी 11 वाजता ग्रामपंचायतीत गेलो असता कार्यालयाला कुलूप होते असं त्यांनी सांगितलंय. या प्रकारामुळे नागरिकांच्या हिताच्या व कल्याणकारी योजनांकडे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे. या सर्व प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना वाढत असून भविष्यात आंदोलन करण्याची मानसिकता तयार होत असल्याचं गुरव यांनी स्पष्ट केलंय. व्यापक बैठक घेऊन तातडीनं योग्य पावलं उचलली नाहीत तर याला तीव्र स्वरूपाचं उत्तर दिलं जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. ग्रामपंचायतीतल्या कारभाराच्या बाबतीत कोणत्या पद्धतीचं कारभार चालले याची माहिती घेण्यासाठी लेखी स्वरूपात ग्रामपंचायतीकडे मासिक मीटिंगचा ठराव मिळण्यासाठी व झालेल्या 2 गावसभेचा ठराव मिळण्यासाठी कमीत कमी मला साधारणपणे वाटतं की 1 महिना ते 2 महिने झालं त्यांना लेखी स्वरूपाचा अर्ज देऊनही कुठल्याही पद्धतीचं ग्रामसभेचा आणि गावसभेचा ठराव त्यांनी मला दिलेला नाही. आणि यासंबंधी मी वरिष्ठ TPO साहेबाकडं सतत तक्रार करूनही मला आज तागायत त्यांची प्रोसिडिंगची कुठलीच कागदपत्र मिळाली नाही. मी शिर्डी ग्रामपंचायत सदस्य अभयकुमार गुरव. माझी अशी तक्रार आहे की शिर्डी ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक व सत्तारूढ बॉडी यांच्यामध्ये काम करायची जी पद्धत आहे या पद्धतीबद्दल शिर्डी नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरत आहे. उदाहरणार्थ घरकुल योजनेमध्ये रोजगार सेवक जागेवर नाही आहे. त्या रोजगार सेवकानं राजीनामा दिलेला आहे. त्या पूर्णकालिकेचा पगारही दिलेला नाही आहे. आणि ह्यामुळं घरकुल योजनेमध्ये जे पंचायत समितीला जे बांधकाम होतं आहे घरकुलचं त्याचा ठराव किंवा त्याला जे मागणी पाठवायची आहे त्यामध्ये अडथळा निर्माण व्हायला लागलेत. आणि त्या लोकांचे हप्ते मिळणं वेळेवर आणि तिथं जर ग्रामपंचायतीमध्ये गेले की कर्मचाऱ्यांनी ह्यांचं वेगळ्या पद्धतीचं उत्तर दिलं जातं. आणि यामुळे ग्रामपंचायतीबद्दल आणि ग्रामसेवकबद्दल व सत्तारूढ बॉडीबद्दल तीव्र नाराजी पसरत आहे. कारभारामध्ये ग्रामसेवक आणि बॉडीचं कुठलंही एक माध्यम नाही झालं आहे. ग्रामसेवक एक बोलतो, बॉडी एक बोलते आणि कर्मचारी क्लार्क असू दे, शिपाई असू दे हे कधीही वेळेवर नसतात. आता कालच मी तिथं प्रत्यक्ष गेलतो तक्रार द्यायला. 11 वाजलेला असतानासुद्धा ग्रामपंचायतीला कुलूप होता. अशा पद्धतीचा गोंधळ कारभार ग्रामपंचायतीमध्ये चाललेला आहे. आणि लोकांच्या हिताचा आणि लोकांच्या कल्याणकारी योजनेच्या बाबतीत पूर्णपणे ग्रामपंचायतीत सत्तारूढ बॉडीचा आणि ग्रामसेवकचा पूर्णपणे दुर्लक्ष आहे. आणि ह्याचा तक्रार वरिष्ठाकडे केलं तर वरिष्ठसुद्धा याची दाद घेणार. त्यामुळं भविष्यामध्ये ह्या बाबतीत एक वेगळ्या पद्धतीचं आंदोलन करायची मानसिकता लोकांची नागरिकांची दिसत आहे. आणि लोकांच्या ह्या बाबतीतला विषय व्यापक बैठक घेऊन पुढची दिशा ठरवून त्या बाबतीत योग्य ते पावलं टाकावं लागणार आहेत. अशा बाबतीत माझी तक्रार आहे काय. आणि नागरिकांना कुठेही विश्वासात घेतलं जात नाही. अरेरावीची भाषा बोलली जाते. यांची एक प्रकारची गुंडगिरीची प्रवृत्ती चालू झालेला आहे. आणि हे कुठं तर थांबलं पाहिजे. आणि जर हे थांबलं नाही भविष्यामध्ये तर त्याला त्याच पद्धतीचं उत्तर देण्याची आमची मानसिकता आहे.